हॅलो ऑल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे श्वेता पवार। कसे आहेत सगळे? मजेत ना? लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मजाना चॉकलेटचा फुल ब्लॉग शेअर करेल। सो लेट्स गो। आम्ही आता आलो आहोत मॅप्रो गार्डन लोणावळ्याला। इथे एक खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे, मेक युअर ओन मजाना चॉकलेट। मजाना हा मॅप्रोचा चॉकलेट ब्रँड आहे। मॅप्रोने हा ब्रँड चॉकलेट प्रोडक्टसाठी लॉन्च केला आहे, एक्सेप्ट जेली चॉकलेट। तिथे आम्ही स्वतःचं कस्टमाइज चॉकलेट बनवणार आहोत। तिथे आमची ओळख झाली आर्याशी। शी इज व्हेरी स्वीट गर्ल। तिने आम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस खूप छान एक्सप्लेन केले। इथे टोटल 9 स्टेप आहे, जे आपण आता एक एक करून फॉलो करणार आहोत। इथे तुम्ही वेगवेगळे टॉपिंग्स पाहू शकता। व्हरायटी खरंच खूप आहे। चॉकलेटसाठी 3 टाइप आहे, डार्क चॉकलेट, देन व्हाईट चॉकलेट अँड लास्ट वन इज अ मिल्क चॉकलेट। आणि टॉपिंग्समध्ये आल्मंड, कॅश्यू, स्प्रिंकल, चोको चिप्स अँड क्रंची वॅफल्स। ही आहे आर्या। सगळ्यात फर्स्ट आर्याने मला कॅप, ॲप्रॉन अँड हँडग्लोव्ज वेअर करायला दिले टू मेंटेन प्रिकॉशन अँड हायजीन। मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेत होती। आर्याने मला सांगितलं, तुम्हाला जे काही टॉपिंग्स आवडतील ते या कपमध्ये घेऊ शकता। सो आपण आपल्याला आवडणाऱ्या टेस्ट आणि प्रेफरन्सनुसार टॉपिंग्स निवडायचे होते। मी सगळ्यात आधी स्प्रिंकल निवडलं, कारण मला माझ्या चॉकलेटला एक कलरफुल टेक्स्चर द्यायचा होता। त्यानंतर मी चोको चिप्स घेतलं। आल्मंड अँड कॅश्यू फ्लेवर पण होते, पण म्हटलं ते लास्टला सिलेक्ट करू। शेवटी थोडं कन्फ्युजन झालं, पण मग क्रंचीनेस फील यावा म्हणून मी वॅफल्स टॉपिंग निवडलं। आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला चॉकलेट फ्लेवर सिलेक्ट करायची। इथे 3 व्हरायटी अवेलेबल होत्या, डार्क, व्हाईट अँड मिल्क चॉकलेट। पण मला पर्सनली व्हाईट चॉकलेट खूप आवडतो, सो सगळ्यात आधी मी व्हाईट चॉकलेट सिलेक्ट केले। ही आहे चॉकलेट मेल्ट मशीन। या मशीनमध्ये चॉकलेट एक पर्टिक्युलर टेम्परेचरला मेल्ट होतं, जेणेकरून त्याचं टेक्स्चर स्मूथ आणि परफेक्ट फिलिंगसाठी तयार राहतं। आता फर्स्ट आपण टॉपिंग्स टाकूया, म्हणजे चॉकलेटच्या फ्रंट साईडला स्प्रिंकलमुळे एक सुंदर कलरफुल टेक्स्चर दिसेल आणि चोको चिप्स आणि वॅफलमुळे क्रंचीनेस फ्लेवर पण येईल। आणि त्यानंतर आपण व्हाईट चॉकलेट फील करूया। मी व्हाईट चॉकलेट सगळ्या बाजूंनी नीट भरलं, म्हणजे टेक्स्चर एकसारखा आणि नीट दिसेल। आणि हो, मी व्हाईट चॉकलेटचा टेस्टही घेतला, खूपच टेस्टी होता। खायला अगदी स्मूथ आणि क्रीमी फील येत होता। तुम्ही इथे बघू शकता, आपण चॉकलेट मोल्डमध्ये नीट सेट करत आहोत, म्हणजे चारही बाजूंना गॅप राहणार नाही आणि प्रॉपर फिलिंगही होईल। यामुळे चॉकलेट शेप परफेक्ट येतो आणि ब्रेक झाल्याशिवाय मोल्डमधून सहज बाहेर येतो। या स्टेपमध्ये थोडं पेशन्स लागतो, पण फायनल आउटपुट खूपच सुंदर आणि प्रोफेशनल दिसतो। नंतर मी अजून थोडे स्प्रिंकल वरून टाकले, थोडा एक्स्ट्रा कलरफुल आणि क्रंची टच यावा म्हणून। त्यानंतर आपल्याला सेकंड चॉकलेट सिलेक्ट करायची होती आणि मग मी डार्क चॉकलेट निवडली। मी त्याचे एक झिगझॅग शेपमध्ये डिझाईन देण्याचा ट्राय करत होते। थोडं मेसी झालं, पण फन खूप आला। हे स्टेप म्हणजे क्रिएटिव्हिटी फील एक्सप्रेस करायची मजा आहे। तुम्ही हवं तसं कस्टमाइज करू शकता, दॅट्स द बेस्ट पार्ट।
जेव्हा आपण स्वतःसाठी चॉकलेट बनवतो तेव्हा त्यात एक वेगळीच मजा असते, एक खास फिलिंग येते. वाव, ही चॉकलेट मी स्वतः बनवली. मला ही ॲक्टिव्हिटी करायला खूपच आवडली, कारण इथे क्रिएटिव्हिटी आणि टेस्ट दोन्ही कंबाईन करता येतात. तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांना हे ट्राय करायला सांगू शकता. त्यांच्यासाठी ही एक मजेशीर आणि इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटी ठरेल. लर्निंग आणि फन एकत्र. त्यांना स्वतःचं चॉकलेट बनवण्याचा एक वेगळाच एक्साइटमेंट पण वाटेल आणि त्यांचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल. प्राईसबद्दल मी थोड्या वेळाने सांगते. आता आपण लास्ट लेअरची स्टेप करूया. लास्ट लेअरवर टॉपिंग्स टाकायचे आहेत. मी कॅश्यू आणि आल्मंड निवडले, जेणेकरून चॉकलेट थोडं हेल्दी पण वाटेल आणि दोन्ही बाजूंना छान टेक्स्चरसुद्धा येईल. फायनल लुक खरंच खूप सुंदर दिसणार आहे. सो आता मी फर्स्ट आल्मंडची टॉपिंग घेतली अँड लास्ट वन इज कॅश्यू. वाव, खरंच खूप छान दिसते माझी चॉकलेट. इतकी कलरफुल, क्रंची आणि परफेक्ट. आता आपण इथे एक छोटासा नोट लिहू, ज्यावर आपलं नाव असेल आणि जो नोट आपण आपल्या चॉकलेटवर लावणार आहोत. मी लिहिते श्वेता पवार. जर तुम्हाला माझी ही चॉकलेट मेकिंग ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर प्लीज एक नक्की सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. फायनली आपली चॉकलेट तयार झाली आहे. आता आपण ती फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत एक स्पेसिफिक टेम्परेचरला, जेणेकरून चॉकलेट ही परफेक्ट सेट होईल. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण प्रॉपर कूलिंगमुळे चॉकलेटला नीट शेप आणि परफेक्ट टेक्स्चर मिळतो. आता थोडं थांबावं लागेल, पण फायनल रिझल्ट बघायला वर्थ इट आहे. ओके, फायनली आपली चॉकलेट रेडी झाली आहे. याची कॉस्ट आहे अराउंड 500 आणि मला खरंच खूप वर्थ इट वाटली, कारण इथे आपण स्वतःची चॉकलेट बनवतो, प्लस मजानासारखा प्रीमियम ब्रँडचं चॉकलेट वापरायला मिळतं. त्यामुळे मी या अनुभवाला 10 आउट ऑफ 10 रेटिंग देईल. आता लास्ट स्टेप म्हणजे पॅकिंग, आणि हो, ते आईस पॅकसुद्धा देता, ज्यामुळे तुम्ही घरी पोचेपर्यंत चॉकलेट नीट आणि परफेक्ट सेट होईल. थँक्यू सो मच आर्या फॉर गिविंग मी सच अ वंडरफुल एक्सपिरियन्स. तुम्ही जर कधी मॅप्रो गार्डन लोणावळ्याला गेला तर ही ॲक्टिव्हिटी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून जरूर सांगा की तुमचं एक्सपिरियन्स कसं होतं. माझ्या चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण मी अजून असेच इंटरेस्टिंग आणि मजेदार फूड एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता आपण घरी पोचलो आहे आणि लास्टला आपण चॉकलेटची अनबॉक्सिंग करणार आहोत. खरं सांगायचं तर टेस्ट एकदम मस्त होती. मला फार आवडली ही चॉकलेट. इट वॉज रिच, क्रीमी आणि परफेक्टली बॅलन्स स्वीट. ओके गाईज, बाय फॉर नाव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप स्माइलिंग आणि चॉकलेट सारखंच स्वीट राहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर युअर वंडरफुल सपोर्ट. टेक केअर गाईज. बाय.